नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी एन-टी-पी-सीची नवीन जाहिरात अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, एकूण जागा किती आहेत, ती सगळी माहिती आपण पाहूयात. म्हणजे आर-आर-बी एन-टी-पी-सी नोटिफिकेशन 2025ची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि न्यूजपेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक विकत घ्या. याच्यामधून सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुमचा जो काही आर-आर-बी एन-टी-पी-सीचा सिलेबस आहे तो पूर्णपणे कव्हर होईल आणि फी फक्त 200 + GST इतकी कमी आहे. चला तर मग आता आपण जाहिरातीची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळे, त्याच्यामध्ये पहा नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीधरच्या विविध पदांसाठी. त्याच्या खाली काय दिलेले आपल्याला, खालील तथ्यामध्ये दिलेल्या नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीधरच्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख खालील तथ्यात दिली आहे. सर्व बाबतीत पूर्ण झालेले अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. म्हणजे ऑनलाईनच अर्ज सादर करायचे आहेत. पहा, अर्ज उघडण्याची तारीख म्हणजे अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2025. 21 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज भरायला सुरुवात होत आहेत. आणि त्याच्यानंतर हे कोणासाठी, नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधरचे अर्ज जे आहेत ते 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहेत. अर्ज सादर करण्याचा अंतिम श्रेणी पहा, नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर यांचा 20 नोव्हेंबर 2025 आहे रात्री 12 वाजेपर्यंत. आणि इथं नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर 27 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत. त्याच्या पुढे पहा, आता या ठिकाणी पहा, नॉन टेक्निकलची जी लोकप्रिय श्रेणी पदवीधर, हे पदवीधर त्यांनी केले पण ॲक्च्युली पदवी पूर्व पाहिजे बरं का. म्हणजे 12वी पासवरचे पद आहेत, त्यांची टाईप मिस्टेक झाली या ठिकाणी. तर पदवीधरमधली पदं पहा आता, मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, त्याच्यासाठी ते एक पद झालं. त्याच्यानंतर स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, ही सगळी पदं पदवीधरसाठी आहेत. म्हणजे ज्यांची पदवी झालेली आहे ते भरू शकतात. वयाची अट आहे पहा, कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 33 वर्षे आणि जागा आहेत 5800. त्याच्यानंतर जे 12वी बेसवरचे पद आहेत पदवी पूर्व, म्हणजे नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवी पूर्व, त्याच्यामध्ये वाणिज्यिक सह तिकीट लिपिक, लेखालिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि रेल्वे लिपिक, याच्या एकूण 3050 जागा आहेत. आणि वयाची पात्रता कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 30 वर्षे आहे. तर अशा पद्धतीने ही पदं आहेत आणि त्यांच्या जागाही मी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी इतरही काही त्यांनी माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. तिथं मी याची ही जी माहिती आहे ती अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. तर कोणत्या जागा आहेत, किती पदं आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.